सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज इथं सुरू झालेले आहे. असा बरा फॉर्म कोण अर्ज करू शकतो, कोणकोणती कागदपत्रे इथं लागणार आहे, पात्रता अटी, नवीन नियम काय आलेले आहे, दरमहा 1500 रुपये तुम्हाला इथं मिळणार आहे. कोणते बदल इथं झालेले आहेत, तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे. आता सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता यामध्ये कोणत्या महिलांना अर्ज इथं करता येणार आहे, ज्या महिलांनी याआधी अर्ज भरलेला नव्हता, त्याचप्रमाणे ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, ज्यांचा कोणाचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे, तर अशा महिलांसाठी खुशखबर इथं आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे, जे की या 25 जिल्ह्यात अर्ज सुरू आणि या 16 जिल्ह्यांमध्ये लवकरच अर्ज इथं सुरू होणार आहे. आता ज्यांचा अर्ज नाकारलेला आहे किंवा ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, पेंडिंगमध्ये आहे, ज्यांनी आधी काही अर्ज केलेला नसेल, तर अशांसाठी सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आलेली आहे. सर्वप्रथम आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहे, यामध्ये बीड आहे, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती याचप्रमाणे 12 जिल्हे झालेले आहे. यानंतर यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव याचप्रमाणे हे जे काही जिल्हे आहे, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर अहमदनगर, सोलापूर. तर आता अर्ज कुठे करायचा आहे, याचप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे. आता या 16 जिल्ह्यात लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये पुणे आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, हिंगोली, जालना, नांदेड झाल्याच्या नंतर परभणी आणि लातूर. तब्बल 16 जिल्हे आहे. लवकरच या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू होणार आहे. तर आता बरेच महिलांचे अर्ज पेंडिंगमध्ये काय आहेत, व्हेरिफिकेशनमध्ये आहे, सर्व्हरमुळे किंवा कागदपत्राची तपासणी इथं चालू आहे. महत्त्वाचे जे काही अपडेट म्हणजे 25 जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे, 16 जिल्ह्यात लवकरच सुरू होईल. काही ठिकाणी व्हेरिफिकेशन देखील इथं सुरू करण्यात आलेलं आहे. या पद्धतीने तुम्हाला इथं राहणार आहे अर्ज. तर यामध्ये लाडकी बहीण योजना, तर इथं तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव इथं लिहायचं आहे. XYZ तुमचं जे काही असेल नाव लिहा. तुमचं जर लग्न झालेलं असेल तर इथं तुम्हाला पतीचं नाव लिहा, किंवा अनमॅरिड असेल तर तुमच्या वडिलांचं नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे. यामध्ये तुमचं जन्मतारीख लिहा आणि वय लिहा, मोबाईल नंबर आणि पत्ता तुम्हाला इथे लिहायचं आहे. तुमच्या गावाचे नाव, तालुका, जिल्हा, आधार क्रमांक, ही जी माहिती आहे व्यवस्थित न चुकता तुम्हाला इथे लिहायची आहे. बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, त्याचप्रमाणे कुटुंबाची संख्या, तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत ते. याचप्रमाणे वार्षिक उत्पन्न लिहायचं तुम्हाला. 2.5 लाखाच्या वरती जर असेल तर तुम्ही यामध्ये अपात्र ठरू शकता. यानंतर आपण सरकारी नोकरीत आहात काय, तुम्ही जर इथं होय केलं तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, इथं नाही लिहायचं आहे. आपल्या कुटुंबातील कोणी आयकर विभाग भरतो का, होय जर केलं तर लाभ मिळणार नाही, इथं नाहीच करायचं तुम्हाला. यानंतर जे काही असेल ते तुम्ही योग्य पद्धतीने लिहायचं आहे. यानंतर कागदपत्र जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आणि फोटो, स्वयंघोषणापत्र, वरील सर्व दिलेली माहिती खरी व बरोबर असल्याचे घोषित करून चुकीची माहिती दिल्यास माझा अर्ज रद्द करण्यात यावा. दिनांक, ठिकाण, स्वाक्षरी. आता नक्की हा जो फॉर्म आहे यामध्ये ज्यांचा अर्ज भरायचा राहिलेला आहे, ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, पेंडिंग दास असेल, यादीत नाव असेल, म्हणजे ज्यांचं यादीमध्ये नाव नसेल, तर अशा महिलांसाठी हे जे नवीन फॉर्म आहे इथं सुरू करण्यात आलेले आहे. यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, तर यामध्ये ऑनलाईन सर्वप्रथम लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अप्लाय ऑनलाईन हे सर्च करा. गुगलवरती सर्च केल्याच्या नंतर आपल्याला आता क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. यामध्ये आपलं नाव टाका, मोबाईल नंबर आणि OTP टाका. OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. OTP व्हेरीफाय केल्याच्या नंतर आता आपला मोबाईल नंबर टाकून OTP टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर आता पहिलं जे ऑप्शन आहे ते आपल्याला यामध्ये वैयक्तिक माहिती, यामध्ये तुमचं पूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे नाव तुम्हाला इथं टाकायचे आहे. जर तुमची अनमॅरिड असेल तर तुम्ही वडिलांचं नाव तिथं टाकायचं आहे. त्यानंतर पत्त्याच्या माहितीमध्ये तुमच्या गावाचे नाव, तालुका, जिल्हा टाकायचं आहे. आधारमध्ये माहिती तुमचा आधार नंबर टाका आणि व्हेरिफिकेशनवरती क्लिक करून OTP टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. बँक माहितीमध्ये 4 नंबरचं येईल, बँकेचं नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्याच्या नंतर आता कौटुंबिक माहितीमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहे, तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुम्हाला माहिती टाकायची आहे. कागदपत्र अपलोड करायचे आहे. यामध्ये फोटो, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, त्याचप्रमाणे
TC, तुमचे जे काही जन्म प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहते. सर्व माहिती नीट तुम्हाला इथं भरायची आहे आणि अर्ज सबमिटवरती क्लिक करून त्याचा ॲप्लिकेशन आयडीचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. याचप्रमाणे तुम्हाला स्टेटसवरती जाऊन चेक करायचं आहे तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे. आता यामध्ये पैसे कसे येतात, तर आता ज्यांचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म इथं अप्रूव्हल झालेला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही 1500 रुपये दरमहा इथं जमा केल्या जाते. आता ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नसेल तर अशाने चेक करा. बरेच महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही आहे, DBT लिंक नाही आहे किंवा त्यांची eKYC, यामुळे पैसे बरेच महिलांची इथं थांबलेले आहेत. तर हे जे पैसे या कारणामुळे थांबलेले आहे तर अशाने चेक करून घ्यायचे तुम्ही तुमचं स्टेटस. तर आता कधी OTP येत नाही तर पुन्हा ट्राय करा, अपलोड होत नाही. फाईलचे जे काही साईज आहे ते कमी करायचे आहे. ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर अशाने नवीन फॉर्म भरायचा आहे. तर आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोण पात्र आहेत. महाराष्ट्रातील महिला रहिवासी ज्यांचं वय 21 ते 65 आहे, कौटुंबिक, त्याचप्रमाणे सरकारी नोकरी नसणे, ज्या महिला सरकारी नोकरीवर असेल किंवा त्यांच्या घरातील कोणी सरकारी नोकरीवर असेल तर अशा महिला यामध्ये अपात्र आहेत. आता यामध्ये जे काही महिला आहे यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटित, त्यानंतर निराधार. आता ज्या कोणा लाडक्या बहिणींना किंवा महिलांना दरमहा 1500 रुपये सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग जर पहिलेच अशा योजनेचा लाभ मिळत असेल तर अशा महिला यामध्ये अपात्र आहेत. तर अशा महिलांना पैसे इथं येणार नाहीत. पैसे काय येत नाहीत, बरेच महिलांचं बँक पासबुकला अधिकही आधार लिंक नाही, आधार लिंक फेल आहेत त्यामुळे पैसे ते येत नाही. किंवा फॉर्ममध्ये चुकीची माहिती दिलेली आहे, यामध्ये नाव असेल, आधार कार्ड नंबर असेल, IFSC कोड असेल, अशांमुळे अर्ज तुमचा रिजेक्ट किंवा पेंडिंगमध्ये राहिला जातो. KYC अपूर्ण, बरेच महिलांची बँकेची KYC नाही केलेली आहे किंवा लाडकी बहीण योजनेची KYC केलेली नाही तर अशांचे पैसे इथं आलेले नाही आहे. अर्ज अजूनही पेंडिंगमध्ये आहे, व्हेरिफिकेशन आहे. तर अशा लाडक्या बहिणींसाठी एक हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे 181, यावरती कॉल करून तुम्ही सविस्तर माहिती लाडक्या बहीण योजनेबद्दल घेऊ शकता. तर लगेच कॉल करा. याचप्रमाणे उपाय म्हणून काय करायचं आहे, बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्यायचं आहे. काय करायचं आहे, बँक पासबुकला आधार लिंक करून घ्यायचं आहे. eKYC जर केलेली नसेल तर eKYC करून घ्या. बँक पासबुकची जर KYC राहिली असेल तर बँकेत करून घ्या. याचप्रमाणे तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे का, पेंडिंग आहे का, रिजेक्ट आहे का हे तपासून घ्या. चुकीची माहिती असेल तर ते एडिट करून घ्या. याचप्रमाणे लेखी अर्ज तुम्हाला इथे द्यायचा आहे. आता ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत तर अशाने महिला व बालविकास विभागाकडे लेखी अर्ज द्यायचा आहे. प्रति अधिकारी महोदय महोदया, महिला व बालविकास विभाग. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात न जमा झाल्याबाबत अर्ज महोदय महोदया, मी खालील सही करणारे अर्जदार तुमचे नाव लिहा. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे, माझा अर्ज मंजूर प्रक्रियेत असूनही अद्यापही माझ्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झालेली नाही. याचप्रमाणे माझी माहिती खाली पुढील प्रमाणे आहे. नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँक खात्याचे क्रमांक, बँकेचे नाव. माझे आधार बँक खाते लिंक असूनही योजनेचा लाभ मिळत नाही आहे, तरी माझ्या अर्जाची पडताळणी करून लवकरात लवकर माझ्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. आपला विश्वासी. त्याचप्रमाणे नाव, पत्ता, दिनांक. आता अर्ज सबमिट करता लक्ष ठेवायचं आहे, त्यासोबत तुम्हाला झेरॉक्स जोडायचे, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, अर्जाची जे काही कॉपीज एक त्यांना द्यायची, एक तुमच्याकडे ठेवायची आहे. आता ज्यांना कोणाला पैसे येतच नसेल तर अशाने 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे का, पेंडिंगमध्ये आहे का, कधीपर्यंत जमा होईल, 181 या नंबरवरती कॉल करा आणि संपूर्ण माहिती घ्या. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, तर आता नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत. आता असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी फॉर्म सुरू होतील. आता हा जो फॉर्म आहे महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे देखील तुम्ही सादर करू शकता किंवा त्यांच्याकडे माहिती घ्या किंवा 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुमच्या जिल्ह्यांमध्ये विचारून घ्या की अर्ज सुरू झालेले आहेत का. व जसे की सर्व जिल्ह्यात अर्ज सुरू होतील ऑनलाईन, त्याचप्रमाणे आपण आपल्या चॅनलवरती आपण लाईव्ह व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.